बघा बहिणींनो, आज मी बनवणार आहे कारल्याची भाजी. कारले कापून घेतले आणि गरम पाण्यात थोडेसे उकडून घेतले. उकडताना मीठ टाकलं आणि आता हे असे शेंगदाणे भाजून घेते. सरळ आणि एकदम सोपी पद्धत आहे ही कारल्याच्या भाजीची. आणि तुम्हाला जरी वाटत असेल ना कारलं कडू लागतं, कोणी जास्त कारलं खात नाही, पण डायबिटीससाठी आपल्या शरीरासाठी कारलं खूप उपयुक्त आहे, म्हणून कारलं खाणं गरजेचं आहे. आणि मी बनवली ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, बिलकुल तुम्हाला कारल्याची भाजी कडू लागणार नाही. मी कढई ठेवली, कढईत टाकलं आहे तेल. तेलात टाकते आता लसूण थोडासा जास्त टाका, चव छान येते. आणि लसूण ठेचून घ्यायचा थोडासा. थोडी टाकली मी त्याच्यात मोहरी, ही टाकली मी हळद, हा टाकला आहे मी काळा मसाला. तुम्हाला आवडत असेल त्यानुसार तुम्ही तिखट फिकट भाजी करू शकता. हे कारले असे छान धुवून घ्यायचे, गरम पाण्यात उकडलेले छान असे पिळून घ्यायचे हाताने आणि मग ते ह्या तेलात टाकायचे, असे पिळायचे. त्याचा कडूपणा निघून जायला पाहिजे पूर्णपणे. हे बघा, कारले टाकल्यानंतर आहे ना असे तेलात छान कारले करपू द्यायचे, म्हणजे ना भाजी कडू लागत नाही आणि लसूणचा त्याला फ्लेवर छान येतो. बघा असे मस्त करपू द्यायचं त्यांना. आणि आपण कारले उकडताना मीठ टाकलेलं असतं, म्हणून मीठ कमी प्रमाणात टाकायचं. असे हे छान करपून घ्यायचे मस्त कारले. साधी आणि सिंपल भाजी. वरून टाकायचा शेंगदाण्याचा कूट.